आज आपण इथे पाहणार आहोत कोथिंबीरचे वडे, ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वात आधी इथे एक मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर ही कोथिंबीर इथे 5 मिनिटासाठी पाण्यामध्येच ठेवायची आहे, म्हणजे जे पण माती वगैरे ते सर्व इथे निघून. त्यानंतर इथे एक मोठं भांडं घ्यायचं आहे. चवीप्रमाणे हळद, लाल मिरची पावडर, मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे खलबत्ता घ्यायचा आहे. गरजेप्रमाणे लसणाच्या पाकळ्या, गरजेप्रमाणे हिरवी मिरची, जिरं हे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर हे सर्व वाटण तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल. तर हे सर्व वाटण मोठ्या भांड्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर इथे गरजेप्रमाणे पांढरे तीळ घालायचे आहेत. गरजेप्रमाणे बेसन पीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर गव्हाचं पीठसुद्धा किती गरज वाटते तिथपर्यंतच घालायचं आहे आणि गव्हाचं पीठसुद्धा व्यवस्थित कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे गरजेप्रमाणे तेल घालायचं आहे आणि हे पीठ ज्या पद्धतीने आपण गव्हाचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं पीठ मस्त असं मळून झालं आहे. तर याचे 2 रोल तयार करायचे आहेत या पद्धतीने. त्यानंतर इथे पूर्णपणे व्यवस्थित चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण पिठाचे 2 रोल तयार केले आहेत ते चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. तर इथे मी आधीच मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर पाणी आपलं इथे गरम झालं आहे. तर ही चाळण त्या भांड्यावर ठेवायचं आहे आणि एक मोठं ताट झाकायचं आहे आणि 15 मिनटासाठी इथे हे वडे मस्त बारीक गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे 15 मिनटं झाले आहे आणि मस्त असे वडे आपले वाफून झाले आहे. तर हे वडे इथे थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर या पद्धतीने इथे वडे कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे ज्या आकाराचे वडे तुम्हाला आवडत असतील त्या आकाराचे वडे तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असे वडे आपले कट करून झाले आहे. त्यानंतर इथे तवासुद्धा आपला मस्त असा गरम झाला आहे. तर तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे या पद्धतीने वडे तेलात सोडायचे आहेत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. त्यानंतर हे वडे या पद्धतीने इथे पलटी करायचे आहेत. तर सर्व वडे इथे याच पद्धतीने पलटी करून घ्यायचे आहेत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. तर हे वडे लालसर असे मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. तर इथे लालसर कुरकुरीत मस्त असे वडे आपले तळले गेले आहेत. तर काढून घेऊया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.